नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की काल जे क्लोजिंग झालेलं होतं ते आपल्याला ह्या आसपास क्लोजिंग झालेलं होतं चार्टवर. आणि आजचं जे ओपनिंग आहे हे आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. जनरली काय होतं, गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळते. आणि ती कुठपर्यंत येते तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं ह्या एरियामध्ये आपल्याला ती किंमत आलेली बघायला मिळते. पण कधी कधी असं होतं की तसं डायरेक्टली किंमत खाली न येता पहिल्यांदा एक बाउन्स येतो. आणि हे कधी होतं, ज्या वेळेला मार्केटमध्ये टेम्पररी अपट्रेंड असेल किंवा शॉर्ट टर्म मध्ये अपट्रेंड असेल आणि जर गॅप अप ओपन झालं तर पहिल्यांदा त्याच फ्लो बरोबर वर जातं आणि मग त्यानंतर खाली येण्याची शक्यता असते. तर तसंच आज झालेलं आपल्याला बघायला मिळालं. एकदा थोडंसं वर गेलं आणि 23,500च्या वर ओपन झाल्यामुळे 23,500ला असणारा जो काही रेजिस्टन्स होता किंवा तिथे असणारं जे कॉल रायटिंग होतं त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागलं आणि त्यामुळे आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली. साधारण 23,600च्या थोडंसं खाली 23,575च्या आसपास आल्यावर मग एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आणि हे सेलिंग सुद्धा मग अशा वेळेला काय होतं, इथे ओपन होऊन डायरेक्ट खाली आलं असतं तर आपल्याला ह्या लेवलला टच होण्याची शक्यता असते. मात्र पहिल्यांदा वर गेलं आणि मग खाली यायला लागलं की मात्र ही लेवलपर्यंत पोहोचेलच असं सांगता येत नाही आपल्याला. साधारणपणे मग तिथे काय होतं की जी जवळपासची एखादी इम्पॉर्टंट लेवल असते त्याच्या आसपास येऊन मग आपल्याला बाउन्स बघायला मिळतो. आणि त्यानंतर आलेला जो बाउन्स आहे तो आपल्याला नॉन स्टॉप वर किंमत घेऊन जाताना बघायला मिळाला. म्हणजे साधारणपणे 23,440च्या आसपास बनलेला हा जो लो आहे तिथून जी तेजी स्टार्ट झाली ती आपण बघू शकतो की डायरेक्टली 23,700 पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आल्यासारखं झालं, मात्र लगेचच आपल्याला रिव्हर्सल आलं आणि साधारणपणे 23,775च्या आसपास हाय बनवून थोडीशी किंमत खाली आलेली बघायला मिळते. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की ओपनिंगला थोडंसं शॉर्ट कव्हरिंग झालं आणि उरलेलं शॉर्ट कव्हरिंग ह्या सगळ्या फेजमध्ये झालं. आणि आता आपल्याला पॉझिटिव्ह बनतंय, शॉर्ट कव्हरिंगनं एवढी किंमत वर जाणार नाही, त्याच्यामध्ये बाईंगचा सपोर्ट सुद्धा मिळालाय. जनरली काय होतं की बजेट सारखा एखादा इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी बघायला मिळते आणि त्याच्यामुळे मागचे 2 दिवस स्पेसिफिकली आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळते. सोमवार आणि आज किंमत वर जाताना बघायला मिळते. पुढचा प्रश्न असा आहे की ही किंमत अशीच वर जात राहील का? तर जनरली असं होतं की 1-2 दिवस वर गेल्यानंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते आणि त्यानंतर मग आपल्याला मार्केटमध्ये किंमत सेटल होताना बघायला मिळते. तर उद्या कदाचित म्हणजे हा सुद्धा मी जसं त्या दिवशी मी ह्याच्या दिवशी बजेटच्या दिवशी मी जे सांगितलं होतं की अमुक वेळेला रिव्हर्सल होऊ शकतं, तसंच आता उद्या एकदा पुन्हा रिव्हर्सल होण्याची शक्यता आपल्याला दिसतेय. आणि हे सुद्धा आपण पूर्वीच्या अनुभवावरूनच लक्षात घेतोय. तर काय होऊ शकतं, तर आता 2 दिवस आपल्याला तेजी होतीये, तर मी नंतर तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा दाखवेन. आधी उद्या काय होऊ शकतं याचं आपण विश्लेषण करूया. तर 23,775 ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपण घेतली आहे. खालच्या बाजूला 23,625 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. दोघांमध्ये 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण साधारण 23,695च्या आसपास सेंटर लाईन सुद्धा घेतली आहे. उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि समजा काही कारणानं वर जायचा प्रयत्न झाला, बरोबर, उद्या वर जाण्याची शक्यता म्हणजे आपण पूर्वीचा अनुभव बघितला तर टेक्निकली बघितलं, आत्ताचं क्लोजिंग बघितलं तर आपल्याला वर जायची शक्यता दिसते. पण मागचे 2 दिवस तेजी झाल्यामुळे एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ह्या अंदाजानं खाली येण्याची शक्यता मला विचाराल तर खाली येण्याची शक्यता 60% दिसते, वर जाण्याची शक्यता 30% दिसते आणि 10% शक्यता आहे साईडवेज होण्याची, बरोबर. तर आपण बघूया की आधी वर जाण्याची जी शक्यता कमी आहे त्याचा आधी विचार करूया. तर फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, 23,775च्या वर टिकायला लागलं, तर वर जाताना काय होणार, 23,825, 23,875 आणि 23,925 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळतील. मात्र
जर समजा काही कारणानं फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि 23,700च्या खाली ओपन झालं, 23,695च्या खाली ओपन झालं, तर मात्र एक शक्यता दाट आहे आणि जी मी सांगितलं 60% शक्यता मला अशी वाटते की किंमत आता इथे प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. टेक्निकली मी म्हणतच नाही, टेक्निकली आपल्याला स्ट्रॉंगच दिसतंय. पण जो पूर्वीचा अनुभव आपण एकत्रित केला आणि वापरायचा ठरवला, तर आपल्याला असं वाटतंय की इथे ओपन झाल्यानंतर किंमत खाली येऊ शकते. किंमत खाली येताना 23,700च्या खाली ओपन झाल्यावर खाली येताना 23,625 ची लेवल जर ब्रेक झाली आणि किंमत खाली टिकायला लागली, तर मग काय होईल, 23,575, 23,525 आणि 23,475 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. अर्थात ही किंमत खाली येण्याची शक्यता मला सध्या जास्त वाटतेय. उद्या बघणारच आहोत आपण काय होतंय आणि त्यानंतर त्यानुसार पुढचं विश्लेषण आपण करणारच आहोत. तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. आपण थोडंसं ह्याचं कारण समजून घेण्यासाठी मी तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये काय झालंय की आता हे सर्व जे आपण बघतोय ह्याचं कारण मीमांसा जर बघायला गेली, तर आपल्याला ही जी तेजी झाली आहे, ही तेजी झाली, त्यानंतर 2 दिवस आपल्याला किंमत खाली आली होती आणि मागचे 2 दिवस आता किंमत हळूहळू वर जाते. म्हणजे तसं बघायला गेलं तर टेक्निकली आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे असा जर बघितला तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला आहे. म्हणजे हा हाय जर ब्रेक झाला तर उद्या तेजी होण्याची चिन्ह दिसत आहेत. म्हणजे सगळ्यांना ज्या वेळेला तेजी होईल असं वाटतं, त्याच वेळेला कदाचित प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते. हे आपल्याला जर तत्व लक्षात ठेवलं तर त्या दृष्टीनं आपल्याला असं वाटतंय की किंमत खाली येण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तर हे झालं निफ्टीमधलं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. आणि बँक निफ्टीमध्ये आज अतिशय मोठी अशी जी तेजी झाली, इथे जर बघितलं तर इथे आपल्याला तेच लक्षात येईल. आदल्या दिवशीचं क्लोजिंग साधारण चार्टवर इथे होतं आणि आज गॅपअप ओपन झालं. 49,500च्या वर ओपन झालं. 49,500 ची लेवल इथे आहे. त्याच्याही वर ओपन झालं. तिथे जसं झालं 23,500च्या वर झालं, तसंच इथे 49,500च्या वर झालं. या रेझिस्टन्स लेवल असतात, त्याच्यावर ओपन झालं आणि वर टिकलं म्हणताना आपल्याला ह्या दुसऱ्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली आणि ती कुठपर्यंत घेऊन गेली, अगदी 50,000 पर्यंत घेऊन गेली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 500 पॉईंट आपण केवळ साधारणपणे ह्या अर्ध्या पाऊण तासातच आपल्याला कव्हर झालेले बघायला मिळाले. म्हणजे 500 पॉईंटची तेजी आपल्याला अर्ध्या पाऊण तासामध्ये झालेली दिसली आणि ह्याचं कारण शॉर्ट कव्हरिंग आणि त्यानंतर त्यालाच मिळालेलं सपोर्ट बाईंग. 50,000च्या जवळ गेल्यावर नॅचरल आहे की तिथे आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार आहे. कारण ही लेवल सगळ्यांना माहिती आहे की 50,000 ही रेझिस्टन्स लेवल आहे. तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग प्रत्येक जण करणार आहे आणि ज्या वेळेला पुन्हा किंमत खाली आली आणि पुन्हा वर जायला लागली, त्यावेळेला पुन्हा बायरना आता माहिती आहे की हे प्रॉफिट बुकिंग होतं ते संपलंय, आता वर जायला लागली, तेव्हा पुन्हा बाईंग केलं. पुन्हा 50,000ची लेवल टच केली, थोडं तिथे पुन्हा एकदा छोटं प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता वर जाते. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याला इथे पूर्ण स्ट्रॉंग चित्र दिसतंय की 50,000ची लेवल ब्रेक झाली आहे, 50,200 पर्यंत हाय बनवला आहे आणि 50,150च्या आसपास क्लोजिंग आलंय. म्हणजे अतिशय पॉवरफुल आपल्याला इथे बुलिश मुवमेंट दिसते. पण अशाच वेळेला काय होतं की जिथे आपल्याला स्ट्रॉंग असं वाटतं की आता उद्या ह्या ज्या प्राइस ऍक्शन दिसते याच्यामध्ये तेजीच होणार, त्यावेळेला मंदी होते. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आता मंदीच होणार, त्यावेळेला तिथून तेजी व्हायला लागते. ह्याचं उदाहरण तुम्ही इथे बघू शकता की इथे एक सेलिंग झालं होतं बजेटच्या दिवशी, थोडासा बाउन्स आला होता. सोमवारी गॅपडाऊन ओपन झालं, आपल्याला असं वाटलं की आता गॅपडाऊन ओपन होतंय म्हटल्यावर सेलिंगच येईल. इथे जर तुम्ही बघितलं तर हा लो सुद्धा ब्रेक झाला होता एका काळासाठी, थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर जो बाउन्स आला, हळूहळू करत किंमत आता वर जायला दिसते. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वाटत होतं की आता मंदीच होणार आहे, बजेट डेचा लो सुद्धा ब्रेक होतोय, त्याच वेळेला आपल्याला तेजी स्टार्ट झाली आणि हाच नियम आपल्याला जर इथे लावायचा असेल तर आपल्याला असं दिसतंय. अर्थात मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट आपण म्हणजे खात्रीशीरपणे किंवा गॅरंटीडपणे सांगू शकत नाही. पण चित्र असं दिसतंय की कदाचित उद्या आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग आलेलं बघायला मिळू शकतं. आता उद्यासाठी आपण काय केलंय, वरच्या बाजूला 50,200 ही आपण इथे लेवल घेतलेली आहे. खालच्या बाजूला 49,900 ही लेवल घेतली आहे. या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे. त्यामुळे आपण इथे
50,047च्या आसपास सेंटर लाईन घेतलेली आहे. उद्या आपण आता काय मगाच सारखंच आहे, 30% वर जाण्याची शक्यता आहे, 60% खाली राहण्याची शक्यता आहे आणि 10% आपल्याला साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता दिसते. तर आपण आधी जी शक्यता वर जाण्याची कमी आहे त्याच्यात आपण बघूया. जर इथे फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि काही कारणाने 50,200च्या वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, मग वर जात असताना 50,300, 50,400 आणि 50,500 ही लेवल वरच्या दिशेनं आलेली बघायला मिळू शकते. मात्र काही कारणानं फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि 50,050च्या खाली जर टिकायला लागलं, तर आपल्याला एक शक्यता आहे की पुन्हा एकदा खाली येताना 50,000ची लेवल आपल्याला ब्रेक होईल आणि ती झाली तर 49,900 पर्यंत तर आपण सहज येऊच शकतो. आणि तीही जर लेवल ब्रेक झाली तर मग खाली जाताना आपल्याला 49,800, 49,700, 49,600 ह्या लेवल्स आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतात. म्हणजे हा जो स्विंग लो बनलेला दिसतोय त्या लेवल पर्यंत पुन्हा किंमत खाली येताना आपल्याला दिसू शकते. याची कारणं सुद्धा मला रिव्हर्सल का वाटतंय, याचं कारण ज्या पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट आलाय, इथे सुद्धा 50,000चा ब्रेकआउट आलाय, अशा वेळेला दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रॅप केलं जातं, अशी बऱ्याच वेळेला आपल्याला घटना घडताना दिसते. त्या अनुभवाच्या जोरावर सांगतोय. कदाचित उद्या असं होणारच नाही, 30% शक्यता आहे त्याची तेजी सुद्धा होईल. पण ते उद्या जे काय होईल ते आपल्याला ओपनिंग नंतर लगेचच पहिल्या अर्ध्या तासामध्ये लक्षात येईल. उद्या जर मंदी व्हायला लागली तर आपल्याला अचानक सरप्राईज व्हायला नको, यासाठी मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगून ठेवल्या. तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आहे, ही डेली टाइम फ्रेम घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी जे स्टॉक शॉर्टलिस्ट करून ठेवलेत तर ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. ते सगळ्यात पहिल्यांदा एकत्र करूया. इथे मी सगळ्यात पहिला स्टॉक जो घेतलाय तो आहे बाटा इंडिया. बाटा इंडिया ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालंय बघा, मागचे काही दिवस म्हणजे आपण जर बघितलं तर सलग 5-6 दिवस आपल्याला एक तेजी होताना दिसत होती. आज पहिल्यांदाच असं झालं की थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, परत वर जायचा प्रयत्न झाला आणि हा जो आदल्या दिवशीचा म्हणजे सोमवारचा हाय आहे तो आपल्याला ब्रेक होतो की काय असं वाटायला लागलं आणि तिथनंच मंदी स्टार्ट झाली आणि पुन्हा हा जो लो आहे साधारण 1,350च्या आसपासचा, तर त्याच्या जवळ येऊन थोडंसं आपल्याला बाउन्स आलेला दिसतोय. जर उद्या काही कारणानं फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि 1,350च्या खाली टिकायला लागलं, तर काय होऊ शकेल, ही जी तेजी झाली होती ह्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग स्टार्ट होऊ शकतं. बरोबर. आणि मग त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, इथे फिब रिट्रेसमेंट लेवल जर लावली म्हणजे हा हाय पॉईंट पहिल्यांदा मार्क केला, हा लो पॉईंट दुसऱ्यांदा मार्क केला, तर तुम्हाला इथे 50% ची लेवल दिसू शकते. तर त्या 50% पर्यंत वगैरे किंवा त्या लेवल दिसतील त्यानुसार तुम्ही खालची टार्गेट्स ठेवू शकता. मागची अनेक दिवस किंवा अनेक वर्ष मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल कशी लावायची ती दाखवतोय, त्यामुळे आज ह्या ठिकाणी लावून दाखवत नाहीये, तुम्ही लावू शकता. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आपण घेतलाय तो आहे युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड. युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड मध्ये सुद्धा काय झालं होतं की तेजी होत होती. इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल ऑलरेडी लावलेली आहे. तर हा हाय मार्क केलाय, हा लो मार्क केलाय आणि आपल्याला काय दिसतंय, इथे एक हाय बनल्यानंतर इथे शूटिंग स्टार कॅन्डल झालेली दिसते आणि त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आज आणखीन कंटिन्यू होताना आपल्याला मंदी दिसली. आता 50% ची लेवल जी आहे ती इथे आहे, जवळ आहे. बरोबर. म्हणजे 2,105च्या आसपास आहे. 2,105च्या आसपास असणारी ही जी 50% ची लेवल आहे ही आपल्याला मेक ऑर ब्रेक लेवल होईल. जर ह्याचा सपोर्ट घेऊन किंमत वर जायला लागली तर ती सपोर्ट म्हणून काम करेल. मात्र ही जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं, खाली जात असताना आपल्याला ही जी लेवल आहे 2,060 रुपयाची म्हणजे 38.2% किंवा 23.6% ची 2,000 ची, तर इथपर्यंत किंमत खाली येताना आपल्याला युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड अर्थात UBL या स्टॉकमध्ये दिसू शकतं. त्यामुळे 50% ची लेवल ब्रेक होते की नाही हे उद्या बघावं लागेल. ब्रेक झाली तर सांगितलेली टार्गेट्स आपल्याला येणाऱ्या काही दिवसात बघायला मिळू शकतात. जर वर जाणार असेल परत तर आपल्याला ही लेवल जी आहे 61.8% ची म्हणजे 2,150च्या जवळची, तर 2,150 पर्यंत पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते.
हे झालं UBL विषयी. तिसरा स्टॉक आहे आपल्याला टोरंट फार्मा. टोरंट फार्मामध्ये आपल्याला काय दिसतंय, मागचे 2 दिवस म्हणजे काल सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल झाली होती, पण ही ग्रीन शूटिंग स्टार होती. आज झाली आहे ही रेड शूटिंग स्टार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या कॅन्डलनं कालचा हाय आणि लो दोन्ही ब्रेक केलाय. म्हणजे आज आपण बघितलं तर ही बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे, बिअरिश शूटिंग स्टार कॅन्डल आहे. अशा वेळेला म्हणजे डबल ट्रिपल कन्फर्मेशन आहे आपल्याला. अशा वेळेला हा जो लो बनलेला आहे, बरोबर, हा लो जर आपल्याला तुटला म्हणजे साधारण 3100च्या खाली स्टॉकची किंमत टिकायला लागली तर आणखीन सेलिंग येण्याची शक्यता निर्माण होतीये. आणि त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, फिब रिट्रेसमेंट लेवल लावून टार्गेट्स काढावी लागतील. तर हे झालं टोरंट फार्मा या स्टॉक विषयी. आपण आता शेवटच्या स्टॉककडे येऊया. ह्या स्टॉकचं नाव आहे हॅवल्स इंडिया लिमिटेड. हॅवल्स इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला काल सोमवारी एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती. टॉपला शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे आणि आज काय झालं, आज इथे क्लोजिंग असताना गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला आणि मग सेलिंग आलं. आणि साधारणपणे पूर्वी डब्ल्यू पॅटर्नसाठी जो आपल्याला सेंटर लाईन होती म्हणजे 1625च्या आसपास, तर तिथे येऊन आज क्लोजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळते. जर काही कारणामुळे हा जो काही लो आहे 1620च्या आसपास, हा जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर तुम्ही काय करू शकता, मग खाली येणारे टार्गेट्स फिब रिट्रेसमेंट लेवल लावून काढू शकता. हा हाय मार्क करायचा आहे, हा लो मार्क करायचा आहे. फिब रिट्रेसमेंट लेवलनं आपल्याला खालची खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. पहिल्यांदा साधारण 50% पर्यंत किंमत खाली येऊ शकते. हे झालं हॅवल्स इंडिया लिमिटेड अर्थात हॅवल्स या स्टॉक विषयी. तर हे झालं आजचं स्टॉक आणि इंडेक्स मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. आणि हे विश्लेषण कसं वाटलं किंवा तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही एक छोटीशी कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.